नमस्कार मित्रांनो, केतनचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। मी बघताय पाठीमागे माझगाव ताडवाडी, अर्थात मी कुठे आलो आहे तुम्हाला माहीतच आहे। आज 18 तारीख ऑगस्ट 18 तारीख। आज भरपूर ठिकाणी गणपतीचं आगमन आहे, कुठे गोविंदाचे मोठे मोठे सराव आहे, कुठे मोठे कॉम्पिटिशन आहे। पण मी आता जिथे ताडवाडीमध्ये आहे तिथे ताडवाडी माझगाव गोविंदा पथकाचं आज त्यांचा एक सत्कार होणार आहे, तो पण अलिबागला। तर अलिबागला ते पाहुणे म्हणून जाणार आहेत आणि तिथे त्यांचं प्रॅक्टिसिंग दाखवणार आहे आणि योगायोगाने मला ती संधी भेटली त्यांच्याबरोबर जायची। तर मी आज जाणार आहे आणि ओव्हरऑल काय जे आपलं तिकडचं जे वातावरण आहे, आपल्या मुलांबरोबर पण मस्त थोडी मजा मस्ती करणार आहे, तर त्यांच्याबरोबर राहणार आहे। तर त्यांच्याबरोबर आपले म्हणतात ना गोविंदाचे जरा अनुभव ऐकणार आहे। तर जातो मी आता त्यांच्या कचेरीमध्ये आणि बघूया आता काय वातावरण आहे तिकडचं। खूप जुने फोटो आहेत, अर्थात माझगाव ताडवाडी गोविंदा पथकाचे जे सगळे खेळाडू आहेत त्यांचे हे सगळे कबड्डी जिंकताना ते सगळे फोटो आहेत, ट्रॉफी घेतानाचे। त्याचबरोबर ही जुनी मंडळी आहे त्यांचे पण हे सगळे फोटो आहेत। आणि हे बघा इथे ह्यांची प्रॅक्टिस चालते आणि तिथून आता काही दिवसांनी गणपती बाप्पाचं आगमन इथं होणार आहे। गोपाल कृष्ण महाराज की जय। माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गोविंदा आज नारळी पौर्णिमेनिमित्त अलिबागला दहीहंडी फोडण्यासाठी निघालेला आहे। त्यात आम्हाला काही चुकी झाली असेल तर क्षमा कर। रस्त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा काही गडबड घोटाळा न होता, तिथे थर लावताना कसल्याही प्रकारची पडझड न होता आम्हाला व्यवस्थित यश दे, चांगलं यश दे। तू सदैव आमच्या पाठीशी उभा राहतोस, तसंच आमच्या पाठीशी उभा राहा। आमच्यातून काही चुकी झाली तर क्षमा कर। हे मानाचं श्रीफळ तुला देत आहे ते मान्य करू आणि जसा दरवर्षी आम्हाला जर यश देतो त्याप्रमाणेच आम्हाला यशस्वी करूनच इथे घेऊन ये। गणपती बाप्पा गोपाल कृष्ण महाराज की जय। नगर तिकडे देवाच्या बाहेर गणपती बाप्पा पीर बाबा की जय। हे पीर बाबा माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गोविंदा आज नारळी पौर्णिमेनिमित्त अलिबागला सराव शिबिरासाठी जात आहे। तिथे जे काय आम्ही थर लावू त्यात आम्हाला यश दे। प्रवासात कुठल्याही प्रकारचा काही इजा होऊ नये नको आणि थर लावतानाही व्यवस्थित थर लावून उतरण्याची आम्हाला शक्ती दे। जसं झालाबादप्रमाणे आम्हाला शक्ती देतो तसंच आम्हाला त्या पाठीशी उभा राहा। सुखरूप राहा। पीर बाबा की जय। हे वाढवून हे वेगळं करते वाडीमधलं पीर बाबाचं स्थान आहे आणि हे जागृत स्थान आहे। आमची अशी सद्भावना आहे की आमचे पीर बाबाचं स्थान जागृत आहे, आमच्या सदैव पाठीशी उभं असतं। समज आमच्या चुका विका जे काय आमच्या सांभाळून आम्हाला आमच्या सदैव पाठीशी आमचा गणेशोत्सव मंडळाचा असतो नाही तर गोविंदाचा असतो। पहिला नारळ इथं फुटला जातो। इवन लग्न कार्यात पण आहेत ना लोकांच्या, तो पहिला नारळ इथं वाढवला जागेवाला
गणपती बाप्पा जागेवाले बाबा की हे जागेवाले देवा. माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गोविंदा आज नारळी पौर्णिमेनिमित्त सराव शिबिरासाठी अलिबागला जात आहे. तसा आमच्या पाठीशी सदागोती उभा राहतो, तसा आमच्या पाठीशी उभा राहा. एवढा मोठा प्रवास आहे तो पण व्यवस्थित होऊन दे आणि गोविंदाला जे थर लावू आम्ही त्याच्यात पण आम्हाला यश दे. आमच्या पाठीशी उभा राहा. काय कुठल्या मुलांना कसल्या प्रकारचा अडचण धडपड न होता थर व्यवस्थित लावण्याची शक्ती दे. सांभाळ कर, संरक्षण कर. जागेवाले बाबा की फक्त अगरबत्ती बाजूला घ्या, साईडला लावून घेऊ वाढव. हे पाय पडून घ्या रे, पाय पडून घ्या जागे आणि इथेच उभे राहा, जाऊ नका. नारळ वाढवा. जागेवाले बाबा की हे केलं का शिडी वाईज म्हणजे पटकन तुला शोधायला नाही लागत. मला सांगायला आला की म्हणून आपण असं करूया का, एक शिडी तुझ्याचकडे तसं नको. नाही होणार. अरे सगळी मुलं इकडे तीन गाड्या आहेत. 3 गाड्यांपैकी एक गाडी तर मेन इकडे आतमध्ये आली आहे, बाकीच्या 2 गाड्या तिकडे आहे, अजून एक गाडी पुढे आहे. तर आता ह्या गाड्या आहेत, त्या व्यतिरिक्त बाकीचे पण आपल्या प्रायव्हेट गाड्या घेऊन येणार आहे सगळ्या प्रत्येकाच्या. संदीप दादा नमस्कार. कसा आहे दिवस, कसा आहे आजचा? सगळीकडे आगमन चालू आहे, कुठे स्पर्धा मोठ्या चालू आहेत, पण आपल्याला आपलं एरियामध्ये गोविंदा सोडून कुठे जाऊ पण नाही शकत आणि इच्छा पण होत नाही जायची. यस यस. पण आता अलिबागला चाललो आहे. जास्त करून आपल्या सगळ्या इकडच्या भागाच्या मुलांचं गाव अलिबाग आहे. काय बोलतो? इथं सगळे एकाच गावचे आहेत, सगळीकडून बिल्डिंगवाले, दुसऱ्या बिल्डिंगचे पण सगळे एका गावचे तर अलिबागचे. सगळ्यांना असं एक्साइटमेंट आहे की एकाच गावाचं आपण आपल्या गावामध्ये चाललं थर लावायला, थोडी एक्साइटमेंट वाढली. ओके. तुझं गाव कुठलं रे एक्झॅक्ट? माझा पेन वडकर. अच्छा, म्हणजे आपण तिकडेच चाललो का? अलिबाग वडकाच्या पुढे. वडकळच्या पुढे. तू काय बोलत होता? माझा रोहा तिथे अलिबागच्या जवळ आहेत सगळे. आज जवळ पडतो सगळे. अच्छा ओके. स्टार्ट मार. हॅलो. गाडी थोडा लेट नाही रे बा. पुढे 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 गाडी क्रमांक आपली 1 आहे आणि या गाडी क्रमांक 1 मध्ये आपले माझगाव ताडवाडीचे सगळे जे सिनियर प्लेयर आहेत ते सगळे इकडे बसलेले आहेत. अरुण सर आहेत आपल्याबरोबर. अरुण सर नमस्कार. जे एक म्हणतात ना बाहेरगावी आपण जेव्हा जातो तो ही पहिलीच टाईम आहे का म्हणजे आता जाण्याची? नाही, याच्यापूर्वी सुद्धा आम्ही जवळजवळ 3 ते 4 वेळा जाऊन आलो. म्हणजे एक दिल्ली दौरा झालेला आहे. अच्छा. त्यानंतर हरियाणाला सुद्धा आम्हाला बोलवलं होतं. त्याच्या अगोदर आम्ही पुण्याला देखील गेलो होतो आणि आता अलिबाग इथे पहिल्यांदा दिलीप भोईर यांच्या संकल्पनेतून तिथे दहीहंडी स्पर्धा ही भरवलेली आहे आणि ह्या स्पर्धेसाठी विशेष पथक म्हणून आमच्या माझगाव तारवाडीच्या गोविंदा पथकाला तिथे निमंत्रण दिलेलं आहे आणि आज आम्ही तिकडे सगळे हा गोविंदा पथक आम्ही घेऊन जातो. सर मला अजून एक गोष्ट सांगा की बहुतांशी आपले ताडवाडीमधले जे सगळे आपले मित्रपरिवार आहे ते जास्त करून मी असं ऐकलं की अलिबाग साईडचेच आहेत. या पथकामध्ये जास्तीत जास्त अशी आगरी कोळी मुलं आहेत आणि ही बरीच मुलांचं गाव हे अलिबाग आहे. त्यामुळे त्यांना एक वेगळी उत्सुकता लागलेली आहे की कधी आपण आपल्या गावात जातोय आणि आपला गोविंदा पथक तिकडे नेऊन आपले प्रात्यक्षिक कसे कधी दाखवते ही उत्सुकता त्या सगळ्या मुलांमध्ये आहे. तर आज सर किती तरी पण आज आपली 8ची ट्राय असेल. हो, तिथे जाऊन आम्ही 8 खरंच लावणार. धन्यवाद. 2008ला
जे 9 थराचा जो विश्वविक्रम झाला त्याच्यामध्ये ते 4 उचलणारी जी व्यक्ती होती अर्थात लव पाटील आपल्याबरोबर आहेत. लव पाटील सर नमस्कार. मला एक गोष्ट सांगा की खूप जवळून बघितला आहे गोविंदा आणि तो गोविंदा आणि आत्ताचा गोविंदा आणि आता जी तुमची जागा आहे त्या जागेसाठी मुलं खूप धडपड करत असतात. नक्कीच सांगा ना. नक्कीच धडपडत करत असतात. आज स्पर्धा वाढलेली आहे. बरोबर. आणि त्या जागेसाठी भरपूर जण प्रयत्न करतात. आणि आपण एक बघतोय की जेव्हा माझगाव ताडवडीने जेव्हा 2008ला 4चा जो विश्वविक्रम अख्ख्या महाराष्ट्राला तो दाखवला त्यानंतर खूप एक चढावड होत गेली ह्या गोविंदा पथकाच्या सगळ्या ह्या वातावरणामध्ये. पण कुठेतरी एक म्हणतो ना की आपल्याला प्रॅक्टिसचा अभाव किंवा त्या चढाओढीच्या नादामध्ये अपघाताचे प्रमाण वाढले असं वाटतं का तुम्हाला? अपघाताचे प्रमाण वाढले त्याचं कारण आहे की मुलं हल्ली जास्त सराव करत नाही. जास्त करून त्यांचं मोबाईलमध्ये आणि काही मुलं आहेत की नोकरीमुळे सराव लवकर करता येत नाही त्याच्यामुळे त्यांचं तो पण प्रॉब्लेम. बरोबर. पण नक्कीच आहे की चढाओढ भरपूर झालेली आहे. बरोबर आहे. आणि त्यामध्ये प्रॅक्टिस केली तर जे साध्य न होणार आहे ती गोष्ट सुद्धा साध्य होईल. बरोबर. मला आहे ना जरा सराव हे अत्यंत गरजेचं आहे. येस मला जरा थोडा आता 2008ला जो आपला तुमच्याकडून जो विश्वविक्रम झालेला तो क्षण तो दिवस तो टायमिंग काय होता आणि त्या टायमिंगमध्ये ती एक मनामध्ये दुखदुख होती ना की एवढ्या 2 महिन्याचा तेव्हा आम्ही सराव केला त्याच्यानंतर त्याचं जे फळ आम्हाला जे भेटलं ते आयुष्यात कधी विसरू नाही शकत. त्याच्याबद्दल सांगा. 2008ची गोष्ट सांगायची झाली तर प्रत्येक मुलांनी मेहनत घेतली. त्यात प्रत्येक शिडीतला असेल सपोर्ट शिडी असेल घरातली असतील प्रत्येकाची मेहनत आहे. आणि 2 महिने जवळजवळ त्यांनी मेहनत अशी घेतली की आपल्याला काहीतरी नवीन करायचं आहे या उद्देशाने त्यांनी मेहनत घेतली. आणि ते त्याचं श्रेय सगळ्या गोविंदातील बाळगोपाळांनाच जाते प्लस मास्तरांना सुद्धा जाते. कारण का त्यांनी ती करून घेतली त्याच्यामुळे ते साध्य करू शकतो. मास्तरांचं मला नाव सांगा. मास्तर आनंद सावंत मास्तर. आनंद सावंत मास्तर. ओके. तर धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. आणि म्हणतात ना एक अनुभव तुमच्याकडूनच मुलं शिकतात आहे. धन्यवाद. मित्रांनो वडापाव मास्टर 1 2 3 4 राजू दादा 1 2 3 4 राजू दादा 1 2 3 4 राजू दादाचे आपला सराव शिबिर आहे जयंती.
ठीक आहे झाला ए सगळे इकडे या सगळे यार सगळ्यांना जवळ हे सेट खालच्या सेट लावून घेतो आपण थोडासा हाय सेट वॉर्मअप साठी आपल्याला थोडी प्रॅक्टिस घेऊया सेट करूया पहिला आणि मग आपण तिकडे जाऊया जसे आपण चालू करतो ना एक वगैरे तसं जागेचा मान द्या. चला घ्या चला गणपती बाप्पा जागेवाले बाबा भेटला मला का जरा स्प्रेड व्हा जरा स्प्रेड व्हा एक मला थांबा बाकी सगळे पाठीवा मग जसे आहे तसे जाऊ दे तू त्या साईडला ठीक आहे थोडी कुठे दोघी जण हेल्मेट काय नाही हार्नेस पण आहे आपल्याकडे अरे काय तिकडे आणले आपला लक्ष नाही द्यायचं समोर बघायचं आरामात घाई नाही करायची पूर्ण इकडे तीन पूर्ण मस्त अशी उभी राहा कडक पाहिजे कडक अजून कडक अशा फिरत असतात सगळे आणि आवाज खूप आहे लाऊडस्पीकरचा आवाज खूप आहे म्हणजे आपण बोलतो ते पण आपल्याला ऐकायला येतं आपल्याला फक्त डोकं शांत ठेवून एक नजर ठेवायची समोर फक्त बस जसं आपण प्रॅक्टिसला करतो तसं इकडे तिकडे बघायचंच नाही अजिबात गर्दीकडे बघायचंच नाही अजिबात एक सरळ नजर ठेवायची आणि आरामात उठायची आणि बसायची घाई करायची नाही जसं प्रॅक्टिसला करतो आपण तसं करायचं ओके आणि पूर्ण उभं राहायचं पूर्ण उभं राहून 1 सेकंड होल्ड करायचंच आहे 1 ते 2 सेकंड चिटकून टाक गॅप नको ठेवू सहा चार 3 या 6 4 3 काय काय हे परत सांगतोय शिडीवाले फक्त फक्त 4 वाले काय हे घाबरे हे किती बोलताय रे तुम्ही 6 4 3 सांगितले तू शिडीवर येऊन रेडी राहायचं शिडीवर येऊन रेडी राहायचं शिडीवर रेडी राहा सगळं टायमिंग एक झाला पाहिजे टायमिंग एक बरोबर आहे अंकित सांगून पण करत नाही चल पटापट चल पटापट एक फक्त 50 काउंट आहे फक्त 50 काउंट आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 खांद्यावर घ्या सगळे
संदीप काय शाबाश शाबाश वाटतं एकदम सहा चार तीन तिला 6-4-3 हे बोलू नका कोणी मान कडक जागेवर थांब हा जागेवर थांबायला पण शाबाश नको नको त्याला जास्त सपोर्ट चांगला राहतो आप बेटा आप हा सरळ बिंदास या 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 सौरभला जायचं होतं तो बघ गेला वरती बोलू नका काय चाललंय कळू दे आम्हाला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 सगळे व्यवस्थित आहे खाली उतरायचे परत जायचे एक फक्त वर पाठवते हे खांद्यावर घ्या प्रॉपर तेवढं लोक खांद्यावर घे खाली सोडा याच्यानंतर जय भवानी गोविंद पथक वर्सोली आपण तयार राहायचं आहे. त्याला सपोर्टला आहे आपले कार्यकर्ते सपोर्टला आहे यापुढे काही गोविंदे आपण पाहतोय यावर्षी देखील अनेक गोविंदे या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. मित्रांनो टाळ्या वाजल्या पाहिजे प्रत्येक गोविंदासाठी. तुम्हाला वारंवार बोलावं लागतंय. हे सर्व आपल्या अलिबागचे अभिमान आहेत. हो आराम से. खऱ्या अर्थानं गोविंद आहे मित्रांनो, एक साहसी खेळ आहे, जिद्दी खेळ आहे आणि निश्चितपणे दोन मिनिटं थांबवतो. संजय सर सर्वांना 2 मिनिटं थांबवतो. हा जो गोविंद पथक आहे आपण पाहतो जोगेश्वरी माता जोगेश्वरी मुंबईचा हा पथक आहे. गेल्या अनेक वर्षापासून हा गोविंद पथक खूप चांगल्या पद्धतीने मागे यशस्वी झाला आहे. या थराची माहिती मी याला बोलतो पाहिजे. प्रत्येकाने टाळा जोरदार टाळा.
जरा सपोर्ट थोडं पुढे ना, थोडं पुढे या ठिकाणी रोहा तालुका थोडं अध्यक्ष थोडं थोडं पुढे ना. या ठिकाणी प्रदर्शनी आपण थर लावताना पाहतो. जोगेश्वरी माता पहिला गोविंदा पथक जोगेश्वरी. आत्ताच आपल्यासमोर सांगितलं की 2023 साली भर पावसामध्ये ठाणे येथे 6 तास वाचणारं गोविंदा पथक अर्थात जोगेश्वरी माता महिला गोविंदा पथक जोगेश्वरी खूप सुंदर असं या ठिकाणी सर्व सपोर्ट साठी यायचं महिला गोविंदा पथक. पुनंद गोविंदा पथक आपण व्यासपीठावर यायचं आहे. पुनंद गोविंदा पथक काय वाटतं फुटायचं काय महिलांचा या ठिकाणी जोगेश्वरी खूप मोठं स्वप्न संदीप खमीस आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभसैन तारदेव तारवाडी माझगाव गोविंदा पथकचे सुद्धा सराव शिबिर 2024 मला वाटतं सर्वात पहिल्यांदाच एवढा मोठा सराव शिबिर आयोजित केला आहे. त्याबद्दल मी सर्व दहीहंडीच्या पथकांच्या वतीने आणि दहीहंडी असोसिएशन महाराष्ट्राच्या वतीने मी दिलीप भोईर साहेब ज्यांना आपण सगळे प्रेमाने छोटम साहेब म्हणतात यांनी हे जे काही इथे दहीहंडीसाठी उभारलेलं आहे अतिशय इथे आल्यानंतर एक असं एक वेगळा आनंद म्हणजे आज दहीहंडीचा दिवसच आहे असं इथे वाटतंय. आणि खरोखर हे एक चांगलं प्रोत्साहन आहे अलिबागच्या या दहीहंडी मंडळांसाठी इकडच्या बाळगोपाळांसाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म इथे छोटम साहेबांनी इथे उभं केलं आहे. आणि मला असं वाटतं की येणाऱ्या ह्या 1-2 वर्षामध्ये इथे सुद्धा महिला म्हणा महिलांचे 5-6-7 थर लागतील प्लस पुरुषांचे जे काही स्तर आहेत ते सुद्धा 7-8 थर लावल्याशिवाय काही तिथे मागे हटणार नाही असं पूर्ण विश्वास मला वाटतो. आणि माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने मी इथल्या सर्व बाळगोपाळांना गोविंदा पथकांना मी येणाऱ्या गोकुळाष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. नक्की सर आम्ही तुमची वाट पाहतो की 9 थर कसे लागतील असं त्याने वाट पाहतोय की नक्कीच 9 थर आपण तुम्हाला पाहणार आहोत. 9 थर तर आम्ही 2008 पासून सुरुवात केलेलीच आहे लावायला. सर्वात प्रथम आम्ही लावलेलेच आहे. पण आज इथे आम्ही 8 थर लावणार आहोत आणि ते सुद्धा 4 एकटे कसे उभे राहतात त्याच्या प्रात्यक्षिक आम्ही तुम्हाला इथे दाखवणार आहोत. पण आम्ही यावर्षी इथे मी 8 थरच लावणार आहोत. नक्की आम्ही पुढच्या वर्षी प्रयत्न करू आणि इथे 9 थर पुन्हा येऊन लावू. धन्यवाद. थँक्यू सर तुम्ही आल्याबद्दल. आपण करूया बरं वाटतंय तुम्ही सर मुंबईकडे आला
आणि एक खूप मोठी मेजवानी या ठिकाणी झेंडीच्या माध्यमातून प्रो गोविंदा अलिबाग पाहायला मिळतोय. आपण सुरुवात करूया पुढच्या दही कलाकाराला आपण पुढे या ठिकाणी बोलवता. हो ताई, तुम्ही या ठिकाणी मुंबईवरून आलात आणि आपण ही सलामी लागत तुम्हाला सलाम आहे. खरोखर बरं वाटलं. या ठिकाणी ज्या महिला गोविंदा पथक आहेत त्यांच्यासाठी सरासरी काय करावं लागेल जरा विशेष त्यांना जरा माहिती द्या आणि तुम्हाला इथे कसं वाटलं? कारण त्याआधी त्यांना कळतंय की काय शेत आणि त्यांनी जी आम्हाला इथे साथ दिली त्यामुळे त्यांचे सर्वांचे आभार. आणि महिला या कुठच्याही क्षेत्रात कधीच कमी नसतात आणि त्या कारण तुमच्यासारखे दादा भाऊ मामा सोबत नेहमी असतात आमच्या म्हणून कोणत्याही क्षेत्रात कधीच मागे राहू शकत नाही. आणि अलिबागमध्ये जिथे गोविंदा आहेत आम्ही पाहिले त्यांची प्रत्यक्ष जितक्या जास्त महिला तुम्ही या खेळात या आणि आपण हा खेळ अजून किती पुढे नेऊ आणि मोठा करता येईल या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करा. महिला म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना एवढंच एक सांगणं आहे. धन्यवाद. धन्यवाद तुमचा दादा, तुमचा बरोबर दादा. छोटू शेट योगेश्वरी माता दहीहंडीचा सराव ठेवण्यात आलेला आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि अलिबाग कोलीवाड आणि दिल्ली कोळी त्यांच्या वतीने हे सराव शिबिर ठेवण्यात आले. त्यामध्ये आपल्याला बोलवलं. आपण इथे 6 थर लावून आमच्या या अलिबाग तालुक्यामध्ये सर्व गोविंदा पथकांनी आत्तापासून तयारीला सुरुवात केली. मी मगाशी म्हटलं आहे की येणाऱ्या पुढल्या वर्षी गोविंदाच्या अगोदर हे शिबिर पुन्हा होणार आहे. त्याचं पहिलं पारितोषिक महिलांसाठी असणारा केलेला तृतीय क्रमांक असणार आहे 1 लाख रुपये आणि तृतीय क्रमांक असणार 75,000 रुपये. म्हणून आज तुम्ही इकडे आलात, तुम्ही तुमचं प्रात्यक्षिक दाखवलं, 6 तर कंप्लीट केलं आणि पुढल्या वर्षी आमच्या अलिबागमध्ये ज्या महिला पुढे येऊन 6 तर लावतील अशी मी त्यांच्याकडे अपेक्षा व्यक्त करतोय. कारण आज मुंबईतून योगेश्वरी मतमंडळ इथे 6 तर लावले, आपण पुढे जाऊन लावावे ही आपल्याकडून अपेक्षा मी व्यक्त करतोय आणि पुढल्या वर्षाची आत्तापासून आपण पूर्व तयारीला लावूया. धन्यवाद. धन्यवाद ताई, तुम्ही या ठिकाणी आलात. धन्यवाद, खरोखर धन्यवाद. आपण पुढच्या महिन्याला सुरुवात करूया. खरोखर अप्रतिम तुमचा पाहायला मिळाला पंचायतीत. धन्यवाद सर. या ठिकाणी आमचे दुसरे सर सुद्धा आलेले आहेत. विश्वविक्रम करणारे आमचे सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तारमाली बांधगावचे प्रशिक्षक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. एक परत माता विनंती असेल आपल्याला आहे. शब्द केला आणि छोटू शेट बद्दल आपण काय सांगाल? त्याने तुम्हाला खूप मदत केली या निर्णयासाठी. वर्ल्ड रेकॉर्ड करणारा 91 साली ते थर लावले 7, 8 आणि 9. आपण या ठिकाणी एंट्री होते याची या गोविंदा पथक आपण पाहणार आहोत. त्या ठिकाणी 8 थर लावण्यात सगळे हनुमान पोस्ट मध्ये खाली बसा. हनुमान पोस्ट मध्ये सगळे खाली बसा. सगळे एक सगळे. निशांत कांबळे, निखिल पाटील, विनय मालवी, प्रणय करपत, दुर्वांपूर म्हात्रे आणि भगत. आपण जो गोविंदा पथक पाहत आहोत माझगाव तारवाडीचा गोविंदा पथक विश्व विक्रम करणारा गोविंदा पथक आपण पाहत आहोत. ते आज अलिबाग मध्ये आलेला आहे. आवाज झाला पाहिजे
कुलकर्णी सर आपण बोला सर, थांबवतोय जरा 2 मिनिटं थांबा. फक्त ते मानवंदना चालू आहे. आपण सत्तर चढले त्यांना पहिली प्लीज या ठिकाणी विनंती शिरीवाला तुमच्या काय चढायचं चढू दे. अनिकेत माळवी, ओके रोहन चला शेळके, मानवंदना वेळा जागेला सुरुवात करूया. चला मात्र आणि विलास भगत हे सर्व खेळाडू आपल्या सर्वांमध्ये या ठिकाणी आता गणपती बाप्पा बाबा की हे जागेवाले देवा. माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गोविंदा आज तुझ्या जागेत नारळी पौर्णिमेनिमित्त दहीहंडी फोडायला आलेला आहे. जे काही आम्ही 8 दिवस लावतो त्यात आम्हाला यश दे, व्यवस्थित थरला उतरण्याची शक्ती दे आणि आमच्या पाठीशी उभा राहा. गणपती बाप्पा बाबा की शेवटचा पोरगा उतरल्याशिवाय नाचायचं नाही. आपण निवेदन आहे की आपण तयारी करायची नाहीये. समोर वैभव उभा आहे. वैभव उभा आहे कारण फक्त अलिबाग तालुक्यात मर्यादित नाही आहे, जिल्ह्यात नाही आहे, तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाणारा हा मर्याई मेटपाडा हा पहिला गोविंदा प्रो मध्ये जाणार आहे. मी आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतोय कारण आमच्या अलिबाग तालुक्याची नव्हे तर जिल्ह्याची पूर्ण शान आपण प्रो गोविंदा खेळायला गेला. मी येणाऱ्या भविष्यासाठी देखील प्रो गोविंदा पुढल्या वर्षी त्याच्या आजपासून माझ्यासमोर पर्याय मेटपाडा हा प्रो गोविंदा खेळण्यासाठी गेला होता. आपण पुढल्या वर्षी प्रो गोविंदा आपण आपलं गाव खेळत तेव्हा 3 लाख रुपये पहिला पारितोषिक असणार आहे. 3 लाख रुपये आणि तृतीय क्रमांक असणार आहे 2 लाख रुपये आणि तृतीय क्रमांक असणार आहे 1 लाख रुपये. त्याचबरोबर महिलांसाठी देखील 1,50,000 1,50,000 यशस्वीरित्या प्रयत्न केल्यानंतर आम्ही मुंबईमध्ये फक्त आम्ही काही तडजोडी केली नव्हती, फक्त सराव केला होता की येणारा प्रत्येक गोविंदा हा सुरक्षितपणे खाली उतरावा आणि त्याला कोणतीही बाधा होऊ नये म्हणून आम्ही मुंबईमध्ये प्रयत्न केला. आम्ही खालच्या 12मध्ये असायचो जे यशस्वीरित्या 9 थर लावले. आज मी फणसापूरचा रहिवासी आहे, अलिबागचा फणसापूरचा रहिवासी गणेश पाटील आपल्याला एक नंबर विनंती करते. बोलू नका प्लीज. 2 मिनिट चला 1 2 3 4 5 6 प्रेक्षणीय डोळ्यांचे पारणे फिरणार हा क्षण आपण प्रत्यक्षदर्शी पाहतो. मित्रांनो आपल्याला आज मित्रांनो हा क्षण इथे आणण्याचं कार्य आदरणीय दिलीप शेठ भोईर यांच्या माध्यमातून आपल्याला झालेलं आहे. आजपर्यंत टीव्हीवर पाहिलं होतं परंतु संपूर्ण अलिबाग. संजय सर 2 मिनिटं. संजय सर 2 मिनिटं.
अत्यंत सुरेख आणि अप्रतिम पहिल्याच अटेम्प्टला 8 थर लावणं हे कठीण आहे आणि ज्याने विश्व रेकॉर्ड केलाय तो गोविंद आपण पाहतो या ठिकाणी ज्यांची श्रद्धा आहे क्रीडा क्षेत्र असो किंवा गोविंद असो नाहीतर अनेक क्षेत्र असते हे केलं 2 शब्द माझगाव ताडवाडीसाठी. माझगाव ताडवाडी मुंबई यांच्या वतीने आज आम्ही 8 थर लावण्यासाठी आम्ही स्वतः आमंत्रित केलं होतं आणि आज आमच्या अलिबागकरांना खऱ्या अर्थाने ताडवाडी माझगाव हा जो मुंबईचा गोविंदा पथक आहे यांनी अनेक रेकॉर्ड तोडलेले आहेत आणि आज इथे आल्यानंतर आमचे पूर्ण समस्त अलिबागकर आणि अलिबागकर पंचकृषीतले सर्वच ग्रामस्थांनी आज तुमचे 8 थर बघितले. त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो आहे. आपल्या ताडवाडी मंडळाला की धन्यवाद. पुढल्या वर्षी आपल्याला एकदा पूर्ण संधी देऊ आणि आवर्जून आपण इकडे या. येस सर. अरुण सर 2 शब्द सरांसाठी. बरोबर, म्हणजे पहिल्यांदाच या अलिबाग शहरामध्ये जे दिलीप भोईर सर म्हणजे ज्यांना सगळेजण प्रेमाने छोटम शेठ मोशे म्हणतात आणि त्यांनी जो काही इथे हे जे उभारले स्टेडियम ते खरोखर अगदी पाहण्यासारखं आहे आणि एक प्लॅटफॉर्म दिलं या दहीहंडीच्या मुलांना, अलिबागच्या दहीहंडीच्या मुलांना एक चांगलं प्लॅटफॉर्म दिलेलं आहे आणि मला नक्कीच वाटतं की येणाऱ्या वर्षामध्ये छोटम शेठ इथे काहीतरी आणखीन वेगळं काहीतरी करून ठेवणार आहेत. याची नक्की चाहूल आम्हाला लागलेली आहे आणि सर तुम्हाला खरोखर खूप खूप शुभेच्छा माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून आणि आमच्या गोविंदा पथकाकडून की तुमची ही पुढची वाटचाल अशी यशस्वी हो आणि भविष्यात तुम्ही फक्त छोटम शेठ आहे तर एक काहीतरी त्या पुढे आणखीन एक काहीतरी वेगळं म्हणजे आमदार मंत्री वगैरे वगैरे असे जे काही पदं आहेत ही पुढे लागली तर आम्हाला जास्त ऐकायला आणि बघायला वाटतं. थँक्यू. प्लीज अलिबाग कोलीवाडा दहीकला पथक आपण थोडंसं साईडला व्हायचं आहे. अलिबाग दहीकला पथक सकाळचे 4:30 वाजलेले आहेत आणि मी आता निघालेलो आहे वाशीला म्हणजे माझ्या घरी. तर विषय माझ्यासाठी एक आहे, मला खूप आज बरं वाटलं की आज मी आपल्या पथकाबरोबर मी थांबलो आणि का राहून आज प्रत्येकाने माझी लय खातिरदारी केली आणि हेच आहे आपल्या मंडळाचं पथकाचं वैशिष्ट्य. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आणि त्याचबरोबर आपला जो चॅनल आहे का की त्यांचा त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.